मोनू अशोक खराच्या काळ्या कारनाम्यांची यादी संपत नाहीये. त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत चाललेली दिसते. एसआयटी तपासादरम्यान खराचा आणखी एक कारनामा समोर आलाय. खरात हवाला रॅकेट चालवत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सर्व काम मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चालायचं असं सुद्धा समोर आलंय. पंचतारांकित हॉटेलमध्ये एक विशेष स्यूट वर्षभर बुक केला जायचा अशी ही माहिती समोर आली आहे. तर या सर्वच बातम्यांसंदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे. सागर, एकीकडे आपण पाहतोय दिवसेंदिवस वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत, तपास यंत्रणा सुद्धा तपास करतायत, एसआयटी कडून तपास केला जातोय. मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हर्षवर्धन जो आहे खरातचा मुलगा, तो सध्या फरार आहे असं कळतंय. त्यामुळे त्या संदर्भात काय माहिती आहे? तसंच ज्या पीडिता आहेत त्या प्रचंड नैराश्यामध्ये गेलेल्या आहेत. मानसोपचारांची तज्ज्ञांची त्यांना भेट घ्यावी लागते. तीही एक अत्यंत महत्त्वाची खरं तर बाब आहे. आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे तो म्हणजे खरात हवाला रॅकेट चालवायचा आणि त्या संदर्भातली माहिती सुद्धा समोर आली आहे. काय एकंदर अधिकची माहिती आहे? नक्कीच खरं तर या सगळ्यांमध्ये अशोक खरात याच्या वेगवेगळ्या बाबी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत. हर्षवर्धन खरात हा जो आहे हा आता फरार आहे. खरं तर ज्यावेळी शिर्डीमध्ये कल्पना खरातवरती गुन्हा दाखल झालेला होता, त्यानंतर एसआयटीचं पथक कल्पना खरातला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेलेलं होतं. त्यावेळी कल्पना खरात ही घरी न मिळाल्याने त्याचा जो मुलगा आहे हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. या ताब्यात घेतल्यानंतर कल्पना खरात कुठे आहे, त्याची काही माहिती मिळते आहे का, याबाबत देखील चौकशी जी आहे ती हर्षवर्धनकडून जाणून घ्यायची होती. यासाठी रात्रभर हर्षवर्धनची चौकशी जी आहे ती एसआयटीच्या पथकाकडून करण्यात येत होती. त्यानंतर सलग 2 दिवस हर्षवर्धन खरातकडून कल्पना खरातचा मोबाईल नंबर काही मिळतो का किंवा काही कॉन्टॅक्ट होतो का, कल्पना खरात हर्षवर्धनशी काही संपर्क साधतो का, त्यामुळे ह्या कल्पना खरातची कुठे लपून बसलेली आहे, कुठे फरार आहे हे माहिती मिळते का, याबाबत चौकशी जी आहे ती हर्षवर्धनकडून करण्यात येत होते. मात्र हर्षवर्धन आता मिळालेल्या माहितीनुसार फरार झालेला आहे. कुठे फरार झालेला आहे याबाबत कुठलीही माहिती नाही आहे. कारण ही जर चौकशी सुरू असताना हर्षवर्धनने एसआयटीच्या अधिकाऱ्यांना सांगून जाणं महत्त्वाचं होतं की हा हर्षवर्धन कुठे गेलेला असावा. मात्र त्यांनी पूर्वकल्पना न देताच हर्षवर्धन आहे तो फरार झालेला आहे, त्याचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे. यामुळे आता कल्पना खरातचा ज्या पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न एसआयटीच्या पथकाकडून करण्यात येतोय, तसाच आता हर्षवर्धनचा देखील तपास करणं, त्याला शोधणं देखील आता पोलिसांना आव्हान समोर असणार आहे. दुसरा विषय धरला तर तो खरातने ज्या महिलांवरती अत्याचार केलेला होता त्या महिलांचे जे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते त्याच्यामुळे अनेक महिला ज्या अत्याचार झालेल्या महिला आहेत त्यांच्यावरती मानसिक छळ ज्यांचा होताना पाहायला मिळतोय. कारण ते मानसिक तणावात आहेत. कारण हे व्हिडिओ जे व्हायरल झालेले होते त्यानंतर अनेक बदनामीचे समोर त्यांना जावं लागत होतं. घरात असताना त्यांना स्वतःला हा एकटेपण असल्यामुळं ते आता स्वतः मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेताना पाहायला मिळतोय. हे 8 ते 9 महिला ज्या आहेत त्या तक्रारदार आहेत आणि ह्या तक्रारदारांचे अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते आणि सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर यांना स्वतःला बदनामीकारक असल्याचं वाटत होतं आणि ह्यामुळे या सगळ्यांचा जो परिणाम आहे या सगळ्या तक्रारदारांवरती होताना पाहायला मिळतो. या महिला ज्या आहेत त्या आता मानसिक तणावात आहेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज लागते आहे आणि यामुळे ह्या सगळ्यात खरातचा जो कारनामा आहे तो ह्या महिलांना किती त्रास देणारा ठरतोय हे समोर आता येताना पाहायला मिळत आहे. तर तिसरी एक बातमी म्हणजे अशोक खरातने बरोबर ज्या ब्रोकरने जमिनीचे व्यवहार करायला मदत केलेली होती त्याची चौकशी एसआयटीच्या पथकाकडून करण्यात आलेली आहे. कारण अहिल्यानगर असेल, त्यानंतर नाशिक असेल, पुणे असेल, अशा अनेक ठिकाणी जमिनी ह्या अशोक खरातने घेतलेल्या होत्या आणि अशोक खरातने ज्यांनी मदत केलेली होती, जो ब्रोकर यामध्ये नाही का ह्या ब्रोकर ज्या मध्यस्थी होता त्याची चौकशी एसआयटीकडून करण्यात आलेली आहे. एसआयटीच्या मार्फत अनेक जे ब्रोकर जे अशोक खरातच्या संपर्कात होते त्याची देखील चौकशी करण्यात येणार आहे. येत्या काळात ज्यांनी मदत केलेली आहे त्याही ब्रोकरची चौकशी होणार आहे आणि त्यातून काही निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.